नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीला स्टार्ट करणार आहोत आणि आज आपण इयत्ता 7वीतील जे फर्स्ट युनिट आहे त्याच्यातलं 1.1 इट्स अ स्मॉल वर्ड ही एक पोयम आहे. ती आज आपण अभ्यासणार आहोत. बघा, दुसरी जी स्टेप आहे ती आहे मुलांनो ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचंय, जी आपण कविता एक्सप्लेन केलेली आहे तर काय करूया, आपण ते रिकॉल करूया. म्हणजे तुम्हाला किती समजलेलं आहे हे आता आपल्याला कळेल. बघा, इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत आणि ते काय आहेत, आपले जे पोएम्सचेच लाईन आहे त्याच्यातलेच हे शब्द आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे म्हणजे 2 ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य पर्याय तुम्हाला निवडायचे. तर सर्वप्रथम काय करूया, आपण प्रश्न वाचूया. बघा, काय आहे पहिला प्रश्न, रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. पहिले आपल्याला वाचायचं आहे आणि 2 ऑप्शन मधून काय करायचंय, आपल्याला योग्य पर्याय ओळखायचा आहे. बघा, इट्स अ डॅश वर्ल्ड, म्हणजे वर्ल्ड कसं आहे, आताच बघा आपल्या पोएमचंच नाव आहे, इट्स अ स्मॉल वर्ल्ड, म्हणजे ही हेडिंगच आहे, आपल्या पोएमचं टायटलच आहे आणि तीच लाईन बरोबर इथे दिलेली आहे. तर काय येईल मुलांनो, इथे स्मॉल वर्ड येईल की बिग वर्ड येईल? काय येईल, इट्स अ स्मॉल वर्ड. तर उत्तर आहे स्मॉल. आपले उत्तर अगदी बरोबर आहे. आता बघूया दुसरा प्रश्न आहे, ते आपण बघूया काय दिलेलं आहे. देअर इज जस्ट डॅश मून. नन येईल की वन येईल? किती मून आहेत सांगा भाऊ? व्हेरी गुड. काय येईल, देअर इज जस्ट वन मून, म्हणजे काय आहे, फक्त एकच चंद्र आहे. बघा, आता तिसरा प्रश्न अगदी सोप्या फिलिंग द ब्लँक्स आहेत. जी आपली लाईन आहे पोएमची त्याच्यातलंच तुम्हाला काय सांगायचे आहेत, त्याच्यातले जे शब्द आलेले आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत. वर्ल्ड इज फुल ऑफ अँगर की लाफ्टर. अँगर म्हणजे खूप रागाने भरलेलं आणि लाफ्टर म्हणजे काय, हास्याने भरलेलं. तर काय आहे, वर्ल्ड इज फुल ऑफ लाफ्टर येईल की अँगर येईल मुलांनो? तर काय येईल, वर्ल्ड इज फुल ऑफ लाफ्टर, म्हणजे हे जग कशाचे आहे, हास्याचं आहे. आपले उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. देअर इज सो मच दॅट वी शेअर की लाईक. देअर इज सो मच दॅट वी शेअर म्हणजेच काय, आपल्या मनातील ज्या भावना आहेत त्या काय सांगणे. लाईक म्हणजे आवडणे. तर काय आहे, आपल्या अकॉर्डिंग टू आपल्या पोएम प्रमाणे देअर इज सो मच दॅट वी शेअर, म्हणजे आपल्याकडे असं भरपूर काही आहे जे शेअर करण्यासारखं आहे. ते काय आहे, उत्तर त्याचं शेअर. आता 5वी फिलिंग द ब्लँक्स बघूया काय दिलेली आहे. स्माइल रिफ्लेक्ट्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन, म्हणजे स्माइल रिफ्लेक्ट्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. रिफ्लेक्ट म्हणजेच काय, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जे हसू असेल तर काय आहे, फ्रेंडशिप टू एव्हरीवन. जर तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल तर तुम्ही प्रत्येकाशी फ्रेंडशिप करू शकता. तर हे ट्रू आहे की फॉल्स आहे मुलांना? काय आहे उत्तर सांगा? व्हेरी गुड. तर काय आहे हे उत्तर? ट्रू, म्हणजेच बरोबर आहे. बघूया आता नेक्स्ट काय आहे. वी आर सेपरेटेड बाय माउंटेन्स अँड ओशन्स, म्हणजे सेपरेटेड म्हणजे वेगवेगळे राहणे. वी आर सेपरेटेड, आपण सेपरेट वेगवेगळे कशामुळे झालेलो आहोत, माउंटेन्स अँड ओशन्स, म्हणजे मोठमोठे जी पर्वत आहेत आणि काय आहेत, मोठे मोठे महासागर आहेत, त्याच्यामुळे जी आपली लँड आहे ती काय झालेली आहे, दुभागली गेलेली आहे आणि वेगवेगळे खंड तयार झालेले आहेत. तर हा जो सेंटेन्स आहे किंवा ही जी लाईन आहे ती ट्रू आहे की फॉल्स आहे मुलांनो? व्हेरी गुड. काय आहे, ट्रू आहे. म्हणजे आपण सेपरेट झालेलो आहोत, वेगळे झालेले आहोत. कशामुळे, पर्वतांमुळे आणि ओशन्समुळे काय झालेले आहेत, बाउंड्रीज निर्माण झालेल्या आहेत. बघूया आता 7वा प्रश्न. ओशन्स आर टायनी. टायनी म्हणजे छोटं. ओशन्स छोटे असतात का? तर ट्रू आहे की फॉल्स आहे? काय आहे मुलांनो, हे फॉल्स आहे. ते वाईड असतात, म्हणजे खूप मोठे पसरलेले असतात. बघूया आता 8वा प्रश्न. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, म्हणजे हे जग आहे ते काय आहे, आपण कितीही कानाकोपऱ्यात असलो तरी काय आहे, हे जग आहे, शेवटी काय आहे, ते एक छोट आहे. तर फॉल्स आहे की ट्रू आहे? ही जी लाईन आहे ते काय आहे मुलांनो, हे आहे ट्रू, म्हणजेच काय आहे, बरोबर आहे. आता बघूया आपण जी फिलिंग द ब्लँक्स आहे, लास्ट वाली काय आहे. स्माइल मीन्स हेट्रेड. तर स्माइल म्हणजे रागावणे आहे का, हेट करणे आहे का? तर ही जी लाईन आहे इथे दिलेली ती ट्रू आहे की फॉल्स आहे? तर काय आहे मुलांनो, हे जे सेंटेन्स आहे हे काय आहे, फॉल्स आहे, म्हणजे चुकीचं आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, ऍक्टिव्हिटी मधले ज्या फिलिंग द ब्लँक्स आहेत किंवा ट्रू ऑर फॉल्स आहेत ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर आता आपण तिसऱ्या स्टेपकडे वळूया, जे आपण आता शिकलेलो आहोत. पोएम एक्सप्लेनेशन झाला आहे, फिलिंग द ब्लँक्स झालेली आहे. त्या आधारे काय करायचं आहे, आता तुम्हाला गेम खेळायचा आहे आणि गेम खेळून तुम्हाला काय जे अभ्यासलेलं आहे
ते रिकॉल करायचं आहे आणि तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं बरोबर येतात ते आपण आता काय करूया, खेळाद्वारे बघूया. तर इथे मुलांनो 5 प्रकारचे खेळ आहेत. तर एक क्रिकेट आहे, म्युझिकवाला आहे, परत तो जो हा टोपीवाला आणि माकड ह्याचा आहे, मग कार आहे आणि मग हे आहे जे छोटं बाळ आहे, मोदक म्हणजे गणपतीचा आहे. तर कुठलं हे करूया? तर मुलांना आपण हा जो टोपीवाला आहे, माकड आणि टोपीवाला हा गेम आपण सिलेक्ट करूया. जर आपण इथे काय दिलेलं आहे, की 4 रंगाच्या टोप्या दिलेल्या आहेत, कॅप आहेत रेड, ग्रीन, ब्लू आणि येलो. आणि जर आपण योग्य उत्तर दिलं, तर हा माकड काय करेल, या माणसाला काय करेल, ती टोपी तो परत देईल. तर बघूया आपण त्याच्या टोप्या किती परत मिळवून देऊ शकतो, की आपल्या उत्तरामुळे. चला मग आपण प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहिलं बघा काय दिलेलं आहे, ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय विशेषण सांगायचंय तुम्हाला. ॲडजेक्टिव्ह फॉर सन इन द पोएम इज. तर पोएममध्ये तुम्हाला सन जे आहे म्हणजे सूर्याचं बद्दल विशेषण सांगायचं आहे, ॲडजेक्टिव्ह सांगायचं आहे. तर सूर्य डल असतो का, ब्राऊन असतो का, रेड असतो की गोल्डन. तर काय ॲडजेक्टिव्ह काय विशेष सांगितलं आहे इथे. मग काय 4 ऑप्शन आहेत. काय येईल याचा, ॲडजेक्टिव्ह फॉर सन इन द पोएम इज. तर काय येईल उत्तर मुलांनो, योग्य उत्तर काय आहे, गोल्डन. तर बघा गोल्डन कुठल्या रंगाने दिलेला आहे, येलो रंगाने. म्हणून काय करूया आपण, येलो रंगाच्या या कॅपला प्रेस करूया. बघा त्याला टी कॅप परत मिळालेली आहे आणि आपलं उत्तर काय आहे, अगदी बरोबर आहे. बघा आता दुसरा प्रश्न आहे, वी शुड पास ऑन डॅश व्हॅल्यूज टू द नेक्स्ट जनरेशन. वी शुड पास ऑन व्हॅल्यूज टू द नेक्स्ट जनरेशन. बघा पास म्हणजेच काय, म्हणजे आपण एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे ते पोहोचवणे. तर ज्या व्हॅल्यूज आहेत, व्हॅल्यूज म्हणजे जे मूल्य आहे, एखाद्या गोष्टीचं जे मूल्य असेल किंवा ते कुठल्याही गोष्टीचं असू दे, आपल्या विचारांचं असेल, नैतिकतेचं असेल, तर ते म्हणजे चांगल्या क्वालिटीज आहेत, ते आपण नेक्स्ट जनरेशन म्हणजे पुढच्या जनरेशनला ते आपण पास करू. तर म्हणजे ह्याच्यात कुठल्या व्हॅल्यूज पास करायच्या आहेत, म्हणजे कुठल्या व्हॅल्यूज किंवा कुठली मूल्य आपल्याला आपली जी नेक्स्ट जनरेशन आहे त्याला सांगायचे आहेत, त्यांना माहीत व्हायला पाहिजे. तर कुठलं, हाय व्हॅल्यूज, गुड व्हॅल्यूज, बॅड व्हॅल्यूज की लो व्हॅल्यूज. तर काय येईल मुलांनो, वी शुड पास ऑन द व्हॅल्यू म्हणजे जे मूल्य आहे ते म्हणजे चांगल्या ज्या व्हॅल्यू आहेत, म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जे काही चांगलं बिहेवियर असेल, चांगलं वागणं असेल, तर ते चांगलं जे आहे ते काय आपल्या पुढच्या जनरेशन पर्यंत आपण काय करायला पाहिजे, पोहोचवायला पाहिजे. तर इथे काय येईल मुलांनो, गुड हे ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. ते कुठल्या रंगाने आहे, ब्लू रंगाने दिलेलं आहे. तर बघा आपले उत्तर बरोबर आहे. आता आपण तिसरा प्रश्न वाचूया. काय आहे, वर्ड रायमिंग विथ टीअर्स. रायमिंग म्हणजेच काय, ह्याच्यात जे उच्चार असतात ते काय असतात, सारखे असतात. तर टीअर्स तुम्हाला रायमिंग वर्ड सांगायचं आहे. काय, टीअर्स, फिअर्स. आपण हे असं बोलून बघूया, कुठला रायमिंग वर्ड जुळते ते बघूया. टीअर्स, स्ट्रेंथ. वाटतं का असं रायमिंग एकसारखा उच्चार वाटतो का, नाही. बघा मग टीअर्स आहे, टीअर्स, केअर, टीअर्स, फुल. तर बघा याचं योग्य असं रायमिंग मिळतं जुळतं कुठलं आहे, तर काय येईल, टीअर्सला रायमिंग वर्ड कुठला आहे मुलांनो, टीअर्स, फिअर्स. तर टीअर्सचं जे रायमिंग वर्ड आहे ते कुठलं आहे, फिअर्स. तर बघा फिअर्स हे कुठल्या रंगाने दिलेलं आहे, रेड रंगाने. म्हणून आपण ही जी रेड कलरची कॅप आहे ती प्रेस करूया. बघा त्याला कॅप परत मिळालेली आहे आणि आपलं उत्तर काय आहे, बरोबर आहे. बघा मुलांना आपला चौथा प्रश्न आहे. काय आहे, पीपल फिअर म्हणजे लोक घाबरतात. कशाला घाबरतात, नथिंग म्हणजे कशालाच नाही. लाफ्टर म्हणजे काय, हास्याला. कॅलॅमिटीज मध्ये एखादं संकट किंवा विपत्ती असेल त्याला, की ट्रॅव्हल प्रवासाला. तर कशाला घाबरतात मुलांना, कशाची भीती वाटते आपल्याला. तर इथे योग्य उत्तर काय आहे, योग्य पर्याय काय आहे, कॅलॅमिटीज. म्हणजे आपण घाबरतो कशाला, संकटाला. जे आपल्यावर एखादी आपत्ती आली असेल तर आपण काय त्याला घाबरतो. तर हे कुठल्या रंगाने दिलेलं आहे, जे आहे तिसरा ऑप्शन आहे आणि ते ग्रीन कलरनी आहे. म्हणून आपण काय करूया, ग्रीन कलरच्या टोपीला प्रेस करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. बघूया आता पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे. इट्स अ वर्ल्ड म्हणजे हे जग आहे. कसं आहे, स्मॉल वर्ड आहे, मीडियम आहे, एक्स्ट्रा लार्ज आहे की बिग आहे. तर काय येईल, आपल्या पोएमची म्हणजे टायटलच आहे. तर काय आहे मुलांना सांगा, बरोबर. तर काय आहे उत्तर, स्मॉल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजे हे काय आहे, जग खूप छोटं आहे. तर बघा स्मॉल कुठल्या रंगाने दिलेला आहे, रेड रंगाने दिलेला आहे. म्हणून आपण लाल रंगाच्या टोपीला प्रेस करूया. बघा आपलं उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे मुलांना आपण जो गेम म्हणजेच काय आहे, खेळ, हा आपण ह्या
खेळाद्वारे म्हणजे माकड आणि हा जो मनुष्य आहे याच्याद्वारे काय केलेली आहेत आपण प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह केलेली आहेत आणि तुम्हाला या खेळामध्ये पण काय मज्जा आलेली असेल आणि आपलं जे हे जी पोयम आहे ती पण काय झालेली आहे त्याचं रिव्हिजन झालेलं आहे. आता मुलांनो याच्यानंतर जी पुढची स्टेप आहे त्याच्याकडे वळूया. तर बघा तुम्हाला आपलं लर्न ऍक्टिव्हिटी आणि गेम झालेला आहे. आता तुम्हाला या बेसवर काय करायचं आहे एक छोटीशी टेस्ट द्यायची आहे. तर इथे 5 प्रश्न आहेत आणि आपल्याला हे 5 प्रश्नांची उत्तरं बरोबर सोडवायची आहेत. सांगा हे आपलं झालेलं आहे गेम मध्ये हा प्रश्न आपला झालेला आहे. ऍडजेक्टिव्ह फॉर सन इन द पोएम म्हणजे पोएम मध्ये सन साठी जे ऍडजेक्टिव्ह वापरले जे विशेषण वापरले ते कुठलं आहे? डल, रेड, ब्राऊन की गोल्डन कुठला ऍडजेक्टिव्ह वापरलेला आहे? बरोबर. तर उत्तर आहे आपलं मुलांनो गोल्डन. बघूया दुसरा प्रश्न काय आहे? पीपल फिअर लोकांना कशाची भीती असते? नथिंग कशाचीच नाही. कॅलॅमिटीज म्हणजे काय? डिझास्टर जे आपल्याला संकटांची भीती वाटते. लाफ्टर हास्याची की ट्रॅव्हल प्रवासाची कशाची वाटते मुलांनो? तर आपल्याला कॅलॅमिटीज म्हणजेच काय आपल्याला संकटांची भीती वाटते. बघूया नेक्स्ट तिसरा प्रश्न. वी शुड पास ऑन डॅश व्हॅल्यूज टू द नेक्स्ट जनरेशन म्हणजे आपलं हे कर्तव्य आहे की आपण कोणत्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या नेक्स्ट म्हणजे आपल्या पुढच्या जनरेशनला पोहोचवायला पाहिजे. तर कुठल्या व्हॅल्यूज आहे मुलांनो? हाय म्हणजे खूप मोठ्या, बॅड म्हणजे म्हणजे ज्या वाईट आहेत त्या, गुड की लो. तर काय येईल मुलांनो आपलं उत्तर? वी शुड पास ऑन गुड व्हॅल्यूज टू द नेक्स्ट जनरेशन. बघूया आता चौथा प्रश्न आहे. इट्स अ डॅश वर्ल्ड लवकर सांगा तुम्ही काय आहे? स्मॉल, एक्स्ट्रा लार्ज, मीडियम की बिग. तर काय आहे मुलांनो? इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजे हे जग काय आहे खूप छोटं आहे. बघूया पाचवा प्रश्न. वर्ड रायमिंग विथ टीयर्स टीयर्सचा रायमिंग वर्ड कुठला आहे? फिअर्स, केअर, स्ट्रेंथ की फुल. तर कुठला आहे? टीयर्सला सुटेबल रायमिंग वर्ड आहे फिअर्स आणि हे आपल्या पोएम मध्ये पण आलेलं आहे. तर बघूया आपली पाचही प्रश्न बरोबर आहेत का? बघा मुलांना आपली पाचही प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती काय आहेत? अगदी बरोबर आहेत. आता आपला शेवटचा टप्पा आहे ज्या याच्यातले जे मोठे प्रश्नांची उत्तरं आहेत क्वेश्चन आन्सर आहेत ते काय करूया आता आपण बघूया. तर बघूया क्वेश्चन आन्सरला सुरुवात करूया. तर बघा पहिला प्रश्न कुठला आहे? हाऊ इज द वर्ल्ड. हाऊ म्हणजे आपले जे जग आहे ते कसं आहे? कसं आहे मुलांनो? इट्स अ स्मॉल वर्ल्ड. तो उत्तर काय येईल? इट्स अ स्मॉल वर्ल्ड. बघूया आन्सर काय दिलेला आहे. इट्स अ वर्ल्ड ऑफ सॉरी इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, टीयर्स, होप अँड फिअर्स म्हणजे आपलं जग काय आहे हे छोटं आहे आणि त्याचबरोबर काय आहे? इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर म्हणजे आपल्या या जगामध्ये काय आहे? हास्य आहे, टीयर्स आहे म्हणजे रडणं सुद्धा आहे, होप्स म्हणजे आशा सुद्धा आहेत अँड फिअर्स म्हणजे काय आहे? भीती सुद्धा आहे. तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर? हाऊ इज द वर्ल्ड आपलं जग कसं आहे? इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, टीयर्स, होप अँड फिअर्स म्हणजे जग हे हास्याचं, रडण्याचं सुद्धा, आशा आणि भीतीचं सुद्धा आहे. तर बघूया मुलांना आपला जो दुसरा प्रश्न आहे तो कुठला आहे? इन द लाईन म्हणजे इथे आपल्याला एक लाईन दिलेली आहे, ओळ दिलेली आहे. व अ वर्ल्ड ऑफ टीयर्स म्हणजे हे जग रडण्याचं सुद्धा आहे. व्हॉट डू टीयर्स सिम्बोलाइज म्हणजे इथे जो शब्द आलेला आहे टीयर्स, टीयर म्हणजे आपले अश्रू. तर म्हणजे हे कशाचं सिम्बॉल दिलेलं आहे? म्हणजे कशाचं सिम्बॉल दिलेलं आहे? टीयर सिम्बोलाइज सॉरो अँड अनहॅपी पीपल. तर बघा आपले जे जीवन असते तर आपल्या जीवनात काय असते मुलांनो? हॅपीनेस सुद्धा असते, आनंद सुद्धा असते आणि दुःख सुद्धा असते. तर कुठलीही फ्रेज ही कंटिन्यू राहत नाही. म्हणजे तुम्ही आज आनंदी आहात तर तुम्ही मागचे म्हणजे परत 2-4 महिने असंच आनंदी राहाल असं असतं काय? नाही. तर अप्स अँड डाऊन हे आपल्या आयुष्यात येत असतात. तर या कवितेमध्ये काय म्हटलेलं आहे? अ वर्ल्ड ऑफ टीयर्स म्हणजे हे जग अश्रूंचे सुद्धा आहे. तर व्हॉट डू टीयर्स म्हणजे इथे अश्रू जे आहेत आपले डोळे पाणावलेले असतात ते कशाशी रिलेटेड आहेत? म्हणजे कशाचं सिम्बॉल आहे? टीयर सिम्बॉलाइज सॉरो. तर कशा सॉरो म्हणजे काय मुलांनो? दुःख. म्हणजे आपल्याला जे दुःख होते तेव्हाच आपल्या डोळ्यातून काय म्हणजे अश्रू येतात. आणि अनहॅपी अनहॅपी म्हणजे काय? आपण जेव्हा आनंदी नसतो तेव्हा काय होतात? आपण रडतो. तर बघा हा जो टीयर्स वर्ड आहे ते कशाशी हे आहेत? टीयर सिम्बोलाइज सॉरो अँड अनहॅपी पीपल म्हणजे अश्रू हा शब्द कशाला सिम्बॉल दिलेला आहे? जे दुःखी असतात, ज्यांना खूप दुःख असते, आनंदी नसतात त्या लोकांसाठी टीयर्स हा शब्द इथे वापरलेला आहे. आता बघूया मुलांना आपला जो तिसरा प्रश्न आहे. व्हॉट डू पीपल फिअर लोकांना कशाची भीती असते? तर कशाची भीती असते? लहान मुलांना परीक्षेची भीती असते, मोठ्या मुलांना कुठल्या संकटांची भीती असते. तर व्हॉट डू पीपल फिअर?
पीपल फिअर डेंजर्स म्हणजे कशा कशाची भीती असते लोकांना. पीपल म्हणजे लोक, तर लोकांना कशा कशाची भीती असते. पीपल फिअर डेंजरस. डेंजरस म्हणजे ज्या धोक्याच्या ज्या वस्तू असतात त्याची. कॅलॅमिटीज म्हणजे ज्या आपत्ती असते ना, आपत्ती किंवा संकट. डेंजर म्हणजे धोका, ज्या ज्या गोष्टीपासून धोका असतो. आपत्ती, संकट, फेल्युअर्स म्हणजे आपल्याला सक्सेस नाही मिळालं तेव्हा. अँड डिप्रेशन. डिप्रेशन म्हणजे एखाद्या गोष्टीचं जर काय आहे, आपल्या मनात सारखे सारखे तेच विचार असते तर आपलं काय मानसिक संतुलन बिघडतो, आपण डिप्रेशन मध्ये जातो. तर लोकांना कशा कशाची भीती असते मुलांना. मुलांना व्हॉट डू पीपल फिअर. पीपल फिअर डेंजरस, त्यांना धोका म्हणजे एखाद्या गोष्टीची भीती वाटते. कॅलेमिटीज म्हणजे एखादी आपत्ती असेल. फेल्युअर्स म्हणजे तुम्ही परीक्षेत नापास वगैरे झाले, तुम्ही सक्सेस नाही झाले तेव्हा. आणि डिप्रेशन म्हणजे एखाद्या गोष्टीचा सारखं सारखं विचार करून आपली मानसिक स्थिती जेव्हा ढासळते, तर या सगळ्या गोष्टींची भीती लोकांना काय असते असते. बघूया आता चौथा प्रश्न काय आहे. व्हॉट डू पीपल लिव्ह ऑन. व्हॉट डू पीपल लिव्ह ऑन म्हणजे म्हणजे आपण जे जगतो ते कशाच्या भरोश्यावर जगतो. तर बघा, पीपल लिव्ह ऑन होप्स. आपण कशाच्या भरोश्यावर जगतो. आशा. होप्स म्हणजे काय, आपण असं आशा ठेवतो की डेफिनेटली एक दिवशी ते बरोबर होईल, की डेफिनेटली मी ते एक दिवशी करेल. तर या होप्सवर आपण जगत असतो. अँड अँबिशन्स म्हणजे बघा, अँबिशन्स म्हणजे जेव्हा तुमचे जे ध्येय असतात की ठीक आहे, आता तुम्ही छोटे आहात, तुम्ही असं ठरवलं की नाही मी मोठं होऊन डॉक्टर बनेल, मी इंजिनियर बनेल, मी वकील बनेल. तर हा काय असतो, अँबिशन असतो. आणि त्या अँबिशनसाठी काय करत असतो आपण, धडपड करत असतो. परत आहे, दे आर होपफुल अबाउट देअर फ्युचर. आणि काय असतो, आपण आशादायी असतो आपल्या फ्युचर विषयी म्हणजे आपल्या भविष्याविषयी. तर बघा, लोक कशाविषयी, व्हॉट डू पीपल लिव्ह ऑन म्हणजे आपण कशाच्या भरोश्यावर जगतो. तर पीपल लिव्ह ऑन होप्स म्हणजे आशा. परत आहे अँड अँबिशन्स म्हणजे जे काही आपले ध्येय आहेत. अँड दे आर होपफुल अबाउट देअर फ्युचर आणि जे आपल्या भविष्याबद्दल काय लोक असतात, होपफुल असतात, आशादायी असतात त्यांच्या फ्युचर बद्दल. बघूया आता पाचवा जो आहे, व्हॉट डज स्माइल रिफ्लेक्ट. स्माइल काय रिफ्लेक्ट करते. तर स्माइल कनेक्टिव्हिटी आणि फ्रेंडशिप असं रिफ्लेक्ट करते. स्माइल रिफ्लेक्ट फ्रेंडशिप. काय रिफ्लेक्ट करते, स्माइल फ्रेंडशिप म्हणजेच मैत्री. स्माइल काय रिफ्लेक्ट करते, फ्रेंडशिप म्हणजेच काय, मैत्री रिफ्लेक्ट करते. टू एव्हरीवन म्हणजे जर आपले जे हसू असेल आणि जगातील कुठलाही व्यक्ती असेल तर त्याच्यासोबत आपण जर स्माइल दिली, हास्य स्मित असलं, हास्य असलं, तर काय होते, आपली मैत्री होती. तर काय आहे इथे, स्माइल रिफ्लेक्ट्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन म्हणजे जे आपलं हास्य आहे ते काय दाखवते, ते सगळ्यांशी मैत्री आहे असा अर्थ इथे दाखवते. तर अशा प्रकारे मुलांना आपण ही जी पोयम आहे ती काय केलेली आहे, त्याचे प्रश्न उत्तर पण अभ्यासलेले आहेत. आणि आय होप तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल. तर ही पोयम आहे तुम्ही लर्न करा, कारण आपल्याला पोयम लाईन्स कंप्लीट करा असा वगैरे प्रश्न येतो. परत आपल्याला फिलिंग द ब्लँक्स मध्ये पण विचारलेले असतात, पोयम मध्ये आलेले शब्द विचारलेले असतात. आणि हे जे प्रश्न उत्तर आहे हे पण छान तुम्ही लर्न करून घ्या, अगदी सोपे आहेत. तर अशा प्रकारे इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजे हे जग काय आहे, खूप छोटं आहे, अशी ही सुंदर जी पोयम आहे ती आपण अभ्यासलेली आहे. धन्यवाद.